this sentence and note it down. अटॅक हा रोग नाहीये. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं टेन्शन मध्ये आहे. काहींना इस्टेट मोकाले पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपायचा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला, काहींचे 5-5 सीझन भेट गेले बांधून चालले, काहींचं जमलं तर राहील नाही. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गेली तर आलीच नाही, आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. टेन्शन काहींना नुसते इतकं टेन्शन आहे का नुसत्या गोळ्याच आहेत का, गोळ्या पालत व्हायची कोणी, उताना व्हायची कोणी, वाचायची कोणी, कोणी करायची कोणी. त्याच्यापेक्षा तू एकच गोळी घे, गाव मोकळं कर, डोक्याला ताण करू नको. नुसत्या काहीला जेवताना 3 गोळ्या आहे, बसताना एक, निम्या जेवणात घे, पालत व्हायची गेली, उतारी व्हायची गेली. हे सगळे टेन्शन मध्ये लोक आहे. प्रत्येक माणूस काही परमनंट झाले, रिटायर झाले, पण परमनंट झाले. काहीचे पोरं लग्न आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्ष झाले तर रुपया पगार नाही. काही 10 लाख भरले तर 30,000 घेतात. काही 70,000 सही करते तर 20,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. काही रिटायर झाले, भरले पेन्शन. इतका एज्युकेटेड लोकांचा खेळ केला लोकांनी. MSc PhD 28 वर्ष पुस्तक उलटी पाठी केली त्याला. त्याचं 32 वर्ष वय, 42 वर्ष वय झाले. त्यानं नातू पाहायचा कवा तेवढं तुम्हीच सांगा. आणि 6,000 तो बंगला बांधील कवा तुम्हीच सांगा. तुम्ही कधी राहील नाट्याचं कारण आहे का? Every man has a one heart. Every man has a one heart, one average. Every man has a one heart. One heart has a 4 parts. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present when the thinking is high. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आता पुढे ऐका, अटॅकला औषध नाही. इट ॲज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा. तिथं टेन्शन घ्यायचं नाही. कॉलेजला असताना तुला येशीनं धोका दिला देऊ द्या, स्वभाव आहे. तरी काय तुला एकट्याला थोडा तू तुला सगळं स्टेटसला ठेवल्यावर काय होतं? सोडून द्यायची ही गोष्ट. आणि 4ही रोगाचं कारण आहे आहार. याच्यावर तुमचं काय आहार. 2 निद्रा. निद्रा म्हणजे झोप. आता झोपेचं नाव म्हणलेलं बरं. जी माणसं सूर्योदयानंतर उठतात त्यांचं 2 पावलं. आता पुढे सांगा, सूर्य उदयानंतर उठणार आणि त्या दिवशी उठूच नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उठतात. 1 आहार, 2 निद्रा, 3 भय आणि 4 मैथून. 4 झाले बरं का सगळ्यांना. आहार, निद्रा, भय, याला बोलतात मैथून. बोलत आहार, निद्रा, भय, मैथून. किती झाले? 4. सगळ्या मुलांना किती झाले? 4. बैलाला आहार माणसाला आहार, बैलाला निद्रा माणसाला निद्रा, बैलाला भय माणसाला भय, बैलाला मैथून माणसाला मैथून. या क्रिया समान आहे. तिथं काही फरक नाही. आता 18 मधून किती गेले? 4. आता शिल्लक किती राहिला? 14. आता 14 बारीक आहे त्याच्या. 1 हात फक्त माणसाला आहे. हात आणि याने दान करायचा. यानं पाणी पिशवी करा, यानं दान करा. 1 रुपया कमवला तर 10 पैसे दान करा, 90 पैसे नाही राहते. ज्या घरांमध्ये गप्पा दान केलं जात नाही त्या घरांवर डॉक्टर श्रीमंत होतात. मग 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकतो कसा? तो काय आऊट आहे? इथं आपल्याला 30 वर्ष झाली गाईचा गोठा बांधला होता. येईल पूर्वी लग्नाला आणि त्या बापाला अटॅक यायची राहायची. ते शेतकरी मेलं काम करतो, त्याच्या शेतात मजुराला बाई तिथे जे हांड्याचं पाणी पित नाही
तिने 4 सुरू केला. 4 एवढ्याच वर्षी 4 द्यायचं, पुढच्या वर्षी 4 सुद्धा, पुढच्या वर्षी डायरेक्ट 2:30 वाजता भज्याचा नाका काढायचा. बाई गरम भजी काढ, तो तेवढा कोपरा खाय. इथून पुढे असं शेतकऱ्याच्या घरात परिस्थिती वाईट का झाली, कामच करायचं नाही. बाप कार्यकर्ता, मोरे युवक कार्यकर्ता, आणि बाई कुणाचं गटाचा अध्यक्ष, वावरात का वाढ हे नुसतं बोललं ते नाही. बापाला मागावर उभं राहायचं, काय गमत आहे. मग येळा घेणार कवर लग्न मोठी लोकांची, त्याने शेतीला नियोजन नाही. मग त्याचा बाप गवताला पाय पाय बऱ्या विकल्याशिवाय पर्याय कामच करायचं नाही. म्हणजे कसं एक वाक्य समजा, कामाने लक्ष्मी मिळतेच, पण आम्हाला कामच नको. बोंबला गेलायचं म्हणजे बोंबला काय नाही. सकाळी नुसतं बोंबलं गेलायचं, हे हात त्याने दान करा, नुसतं लोकांना सांगू नका. कुठं आता हे मायापुढे एवढी लोक बसली तर मला ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे, तर माणसं मेलीच माय काय कळत नाही. फक्त कडक कपडे घालतात ते निघात, यांना सगळा अधिकार आलाय, यांचं असं झालंय. 25% महिला मायापुढे बसली कीर्तनात आता, तर त्यांच्या सासूला त्यांच्या सुनेला सासूला नातवाला हात लावायचा अधिकार तुला नाही. असे 25% तिथं मी नावासकट सांगलं, त्या नातवाला हात लावू शकत नाही. आणि तिथे सून बचत करतात ते शेवट बसणार. सासू काय नाही मारा, फक्त कडक कपडे घालतात लोक इंडियात. मला इतकी वाईट परिस्थिती आहे कुटुंबांमधली, इतकी वाईट. कुटुंबामध्ये स्वतःची आई नातवाला नाही हात लावू शकत, नाही शकत. मला खिडकी झोपलेली आजी, बसलेली आजी नातवाला मांडीवर नाही लावू शकत. आम्ही पाळणा घरात पोरं ठुली, पण आईच्या मांडीवर ठुली नाही. आम्ही विकत ठेवल्या पोरं विकत. आम्ही 1000 रुपये महिना एका बाईला नातूस मुलगा सांभाळायचा देतो, पण आमच्या 90 सालीतल्या आजीच्या मांडीवर आमचा नातू नाही ठेवत. का? आमची सासू आलाय. अरे अडाणी सासू आहे म्हणून तिच्या मांडीवर नातू ठेवायचा नाही, पण अडाणी सासूचं दूध पेरणाऱ्या नवऱ्याचा पगार तुम्हाला गोड लागतो. त्याच्या पगारावर तुम्ही अर्धे खाते करी धावा. पण तीच आई 10,000 महिन्याची बाई ठेवा, पण आजीच्या मांडीवर मुलगा 2 मिनिटात झोपतं एवढं घरात ठेवा. ज्यांची मुलं पाळणा घरात मोठी झाली त्यांच्या मुलांनी त्यांचे आईबाप सांभाळावा हे स्वप्न त्याच्या आईबापांनी का पाहावं, का पाहावा की माझा मुलगा मी त्याच्या आजीच्या मांडीवर गेला नाही. 600 रुपये महिन्याची बाई ठेवून पाळणा घरात ठेवला, अद्याप पोरानं मला म्हातारपणी भाकरी घालावा ही पिंडो आशाच्या आईनं का घालावी. अरे तुझा मुलगा स्वतःच्या आजी सासूच्या मांडीवर गेला नाही तर तुझ्या पोरानं तुला भाकर घालायचा का प्रश्न, आणि त्याला का घालावा. म्हणून तुम्ही अख्खा महाराष्ट्र इंदा हे अजून शेतकऱ्यांचा माग वृद्धाश्रमात नाही, वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही, नसू द्या पण म्हाताऱ्याला भाकर आहे. त्यांनी सून शिव्या देते, शिव्या द्यायची नाही आहे. मरण नका म्हणून उठा नका म्हणून मला घालतो पुढं तो जातो काय, त्याला काय औषध प्यालाय का, काय झालंय का, त्याला काय झालंय का, त्याच्याबरोबर ते एक नाही राहिलं. याला सुद्धा खोकला सुद्धा येईन, मग मला पुढे घालतो का काय, मी आज काय पाप केलंय म्हणू द्या. आणि म्हाताराही खुशी, तो थोडी आळलं ती बरं का, पण ठेवत होती म्हाताराही खुशी. म्हातारा काय रडत मिळत नाही. पण तुम्ही सर्व्हिसवाल्यांचा अभ्यास करा. 60 नाही 70% सर्व्हिसवाले वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन वृद्धाश्रमात जर भेटायला गेलो ना आम्ही तर ते आम्हाला ओळख करून देतात, मी विस्तार अधिकारी. मी कृषी अधिकारी होतो, लाज वाटत सांगा. मी पाहता का माहिती घ्यायचं उत्तर, आई बापाचा आशीर्वाद नाही. कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, गवाई पा डोळे लाभ, सासरवाडी सोडून दैवत नाही. देवाला तरी 100 रुपये गावात द्यायचे नाही, पण ते नीट
बोलायचं नाही. एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीत राहायला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको गेली म्हणून दुसरी गेली, ती पेन्शन घेऊन गेली. पुन्हा मोकळा झाला, मग तो दिंडीत आमच्या मोकांडी आला. आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडे वाचलं. हे मरत नाही. आणि मग मारायचं काय म्हणा, गुडघे गेले जाणारच भाऊ. तमाशा बायांना खडे किती हल्ले, तुला गुडघे ठोक काय करायचं. मानाने जर मानू नका. 18 मधला 1, 14 मधला 1 झालाय. हात याच्याशी तुम्ही सहमत आणता, कारण हात फक्त कोण नाही माणसाला. नाही तर काय करत किती दहावी शिमी का मराठी शिमीला तू आता आहे का दहावीला. चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In third chapter, one scientist has 3 rules. What is the name of that scientist? Hey, what is the दहावीला कोण कोणी आलं? हे दहावीवाले बोला पहिला. दहावीवाले कोण कोणी बोट वर करा. अजून एकटाच येतो दहावीला. चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ अँड केपलर थर्ड लॉ. करेक्ट. मग चॅप्टर नंबर 4, पेपर नंबर 1, वन डायग्राम इज एज फॉलोज. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर? 4थ्या प्रकरणात अशा आकृती आहे, तिचं नाव काय? नाही, राईट हँड रूल अँड लेफ्ट हँड रूल. करेक्ट. नवीन कोण येतं? आता काल कबूल होते. लाल सरदार नवीन आहे का? सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम आहे का? इंग्लिश मीडियम आहे. योर सायन्स, योर मॅथ्स, योर हिस्ट्री, ज्योग्राफी. एक करेक्ट. मग इंग्लिश मीडियम नाही तो. ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल, but the direction is opposite. It is called नवीवाला. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called Newton's third law of motion. Correct? त्याच्या पुढचा कितीला येतो? कितीला येतो? 8वी. कोणी 8वीला? बोटवर कर. 8वीला येतो. सेमी का मराठी? सेमी का? Milk is a solid, liquid or gas? Liquid. Stone. सांगू नको रे. स्टोन. सरळ बसा पटकन सगळे. बैठे बैठे साव. तू कितीला रे? 4थीला का? तुला काही करायचं काय काम आहे? 3 वर्ष शाळा बंद झाली. तो राहणार 4थीलाच का? कितीला आहे? 5वीला आहे का? बापाच्या बायको स्टिपटी मग म्हणता. बापाच्या बायको स्टिपटी मग म्हणता. तू विचार मला बाप म्हणता. सरळ सरळ पटकन नाही सावधान. साव. रिलॅक्स. साव. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाची नदी अशी आहे, तिनं गाथा बुडवला नाही तारला नाही. ते नाही झालं काही बोला नाही. इंद्रायणी जिल्हा पुणे जिल्हा. करेक्ट. टिंबटिंब या जिल्ह्यात तीर्थराई तीर्थाचा राजा आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यात तीर्थाचा राजा आहे. कोणाला
ते सैराट मधलं गाणं कोणतं? शिरा. ती मुलगी कोण आहे? आवाज कोण येतोय? कोण? आळशी. तो कोण आहे? परश्या. आता इथे नवीन आलं ते कोणतं आहे रे? पुष्पराज. ते वाक्य काय चुके का नाही? आवाज कमी येतोय, चुके का नाही? आणि आता एक आलं ना नवीन, आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय, आला आला पाटलाचा. त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आली. हा ते काय हे कारण विचारी नाही दे नाही बस आता नाही बस. या गावातले पुढारी काय पतंग साहेबांच्या जयंतीला सगळ्या गाव पुढाऱ्यांनी एक निर्णय लवकर घेतला पाहिजे की शालेय परिसरात शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे तर पिढी वाचेल. हा निर्णय सरकारचा नाही, हा निर्णय गावाचा आहे. 11 ते 5 या कालावधीत विद्यार्थ्याचा शिक्षकाचा जर मोबाईल बंद ठेवला तर 50% काम होईल. याच्यावर तुमचं मत काय? आणि हा गाव पुढाऱ्यांना हे नाही सुधरत. ही काळाची पिढी संपून गेली. महाराज हेंब्रिकरचं कीर्तन, हेंब्रिकर म्हणजे वाल्या कोळी फक्त खरं बोलतो घोडे खातो असा माणूस नाही राहिला तर त्याने मला घोडा लावला. आणि गुण आहेच, फक्त खरं बोलतो. म्हणजे फळं ऐका महाराज, तुम्हाला राग येईल बसले बसल्या, परत बोलू नका. या 4 वर्षामध्ये पोरं पोरी संपले सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीने 13 ते 18 आणि पोरींचा अभ्यास करत तुम्ही चांगल्या पोरांवर कधी पोरी प्रेम करीत नाही. तुम्ही सर्व करा, पोरी कधी डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API अशा पोरांना प्रेम करीत नाही. पोरी नुसत्या भंगार पोरांना प्रेम करणार. भंगार थोडा गाला घासला मिशाई शकाल इंग्रजी वाक्य बोलताना पोरी द्यायला आणि पोरग काम काय करते? हिरीवरच्या मोठी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे आणि मोटरसायकल चोरीत आहे. आणि त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय पडलं ते बाहेर. आज सहीच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज. 4 वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता तो बाप पोरीने रडवला आहे. रडला आयुष्यात जो बाप कधी रडला नाही ना तो बाप पोरीने रडवला. आणि रडला बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलीस सांगतो माझी मुलगी सापडून द्या. हे बरे पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून देतो. पोलिसाला मुलगी सापडून आली तर तो बाप रडला. रडला आणि रडणारा बाप पोरगी पोलिसाला सांगते बाप माझा दुश्मन आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे. त्याच्या पुढे ऐकलं तर लोक बंद होईल तुमचं. काय ही परिस्थिती आहे की नाही वाईट. त्याच्या पुढे ऐका 22 वर्षाच्या पोरांचे लिव्हर खराब झाले. 25 वर्षाच्या पोरांचं डायलिसिस झालाय. फक्त बोलायचं नाही कोणी. आम्ही बोलतो आमच्या क्लिप, आम्ही बोलतो आमची बातमी, आम्ही बोलतो आमचा गेम. बोलायचं नाही फक्त ह्या जगात खरं बोलायचं नाही कोणी. भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही, सर दारूवर तर अजिबात कोणी बोलायचं. दारूवर बोलला तो म्याच. आता तुम्हाला 2-3 संध्या दिल्या. आता तुमच्या अडचण काय? हसण्याचे क्लास काढायची वेळ आहे. म्हाताऱ्याने आता हसून आणायचं. हसू संपलं. हात 1 बोलले 2 हसणे 3. सगळे प्राणी आडवे एवढाच पट्ट्या उपाय. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे दुधाला सरळ आहे. यावला पिसाय सरळ आहे. ऐका आता हात 1
14 सांगतो फास्ट मध्ये. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवाला मिळालं नाही 12, देवीच्या करता 13 आणि हाच देव आहे 14. आहे म्हणून उपदेश माणसालाच करायचा. पार्ट 1 इज कम्प्लीट, पार्ट 2 इज स्टार्ट. पण काय विचार करायचा? काही समुद्राला आग लागली तर माशी पुढे जाते. काय विचार आहे? दुसरा म्हणला माशी झाडावर चढते, तिसरा म्हणला झाडावर चढायला त्या का म्हशी येतात म्हणजे म्हशी झाडावर चढत. आणि तुमचे माझे जे विचार आहे हा विचारच करू नका तुम्ही. कारण जन्माला फक्त 2च विचार करा, जन्माला येणे आणि मरणे. मी सांगू, उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे. बाकी नाही गाडी बिडी बंगला बिगला बायका पोरं याचा विचार करू नका. गाडी बंगला पप्या कुठे याला काय कोणाला घेतलं नाही. कोणत्याही बाईनं नवऱ्यासाठी कुठे टाकली नाही, कोणत्या प्रियेनं फाशी घेतली नाही आणि कोणत्या मित्रानं कोणासाठी औषध घेतलं नाही. आपले मित्र आपल्या बरोबरच पेटतात. आपला अपघात झाल्यावर ते म्हणत होते शेवटची वाट मी आयुष्यात कधी देत नाही, आयुष्यात दान करीत नाही, स्थितीला मला तोटा नाही. त्या भिकाऱ्याने तिथून बाहेर आला आणि जाताना म्हणतो सुई नेली, सुईन दोरा नेला आणि राजाला म्हणला आज मी तुला द्यायला आले, मी घ्यायला नाही आले, मी तुला सुईन दोरा देतो, मी स्वर्गात भेटतो, तो बाप मला भेटला, त्याचा शर्ट फाटलाय, एवढा घेऊन वर जाय. तो म्हणला सुईद्वारा पुढे वर नेत असतो का? मग नारायला सुईद्वारा जर देत नाही तर एवढी कोणती ती इस्टेट कमावली, 70-100 द्यायला हरकत का? आणि दानाला लक्ष्मी पद्धत नको तिथं पैसे लागतात ना, नको तिथं लग्नातला खर्च बोगस किती, बोगस फटाके नाही शियाला नवरदेव बायला काय नाही. आणि 3 वाक्य ऐका कीर्तनात पटेल साहेबांच्या जयंतीला. शाळेतले मोबाईल तर बंदच केले पाहिजे, पण 3 गोष्टी मी नाही का, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जरा जपून वापरा. अंगातली ताकद मारामारा करायला वापरू नका, अंगातली ताकद टपरे पेटवायला वापरू नका, अंगातली ताकद दगडी करायला वापरू नका, अंगातली ताकद दुसऱ्याचं वाईट करायला वापरू नका, अंगातली ताकद धर्म टिकवायला वापरा. अंगातली ताकद गाईच्या सेवेसाठी वापरा, आई वडिलांच्या सेवेसाठी वापरा, भारत मातेच्या सेवेसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा कधी जाईल सांगता येत नाही. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुटून राहतो. तुझ्याकडे किती नोट आहे? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला बाटलीत पाणी न्यावं लागतं, एवढे ध्यानात ठेवा. एवढं ध्यानात ठेवा, समुद्रावर फिरायला गेलेला माणूस समुद्राचं पाणी पिऊ शकत नाही. किती पाणी असतं. पैसा जपून वापरा. पैसा सांभाळायला बँक लागत नाही, पैसा सांभाळायला नम्रता लागते. आणि पैसा कुणाकडे जात नाही. माझा तेलपणा केला का पैसा संपला. हो, आणि 80% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. पैसे मिळतात पण नको. 500 रुपये रोजानं 200-250 रुपये तो कधी बांगला माणूस लक्ष्मी. आणि सध्या कलियुगात पापी वागणाऱ्या माणसांची संख्या वाढल्यामुळं त्याची किंमत वाढली. Oh,
नको क्लिकेल म्हणजे करंट लागला तुम्हाला करंट लागला ते सोपं होतं अभंगाचं विचार करा विचार करा. पण आता कदम साहेबांच्या जयंतीला असा विचार करा आपल्याला एक दिवस जायचं आहे फक्त एक उत्तर आहे. कोणती नदी घ्या तिला दोन टोकं आहे एक उगम आहे एक मेळा आहे. वाहताना दोन दोताना वाहते एक अलीकडचा आहे एक पलीकडचा आहे. एक नदी आहे तिचा उगम आहे जन्मरूपी पर्वत ही मिळाले मृत्यूरूपी सागराला आणि वाहताना दोन तटाला वाहते एक आहे सुखाचा आणि एक आहे दुःखाचा. सुख दुःखाच्या तटातून वाहणारी नदी फक्त पुन्हा मला जन्माला यायचं नाही याचा विचार करा आणि मी मरताना कसा वागतोय याचा विचार करा. कोणाचा विचार करा मला परत यायचं नाही. एकदा माणूस मेला विषय समजा आता परत यायचं नाही मग येऊन केलंय काय याचा विचार करा. काय केलं जन्माला आलं मोठं झालं शाळेत गेलं नोकरी केली बायको केली पोरगं पैदा केलं ते मोठं केलं त्याला शाळेत घातलं ते नोकरी लावलं त्याचं लगीन करून दिलं त्याची बायको मला ती झाली तिला पोरगं झालं नातू मांडीवर घातला हांड्या खाला मेलो. काय केलं नवीन काय केलं इडी ते सायकल आहे इडी जनरेशन कंटिन्युटी इंडिया झालं गॅप सिस्टम. काय केलं आपण नवीन मला घातली नाही गज लावलं नाही देवळाला कधी शंभर दिले नाही सप्ताला कधी दिले नाही चांगलं नीट वागलो नाही मान करू जमीन वाढवली आगलीला कुठं मोकळी चालवल्या उपारल्या खाली घालू मग शिकल्या खाली घालू पाणी घालू दूध घेतलं लग्न जमवायचा टक्का घेतला आणि वाटलं झालं शुगर वाढली बीपी वाढला मी आला भाषा सांगायची अबद्दल सांगतो अख्खा एका मिनिटात. मित्रांना प्रतिकर महिन्यामध्ये म्हणते होते तुझ्या आठवड्याने जरी वाची उपयोगले माय बाबा नाही ऐकले गाले गेले घरी निघा सांगितले तर नावडे पुराण बसले संत केली बोलतो परिणिंदा करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी कधी भ्रमणा पाळीला पिंड जर चरण नाही संत सेवा केली जातं पूजा लोक म्हणते जय आसंग संत धरले अन्याय बहुता धर्म नंतर हित नाही बोलू आठवत्या आप आपल्या घात करू शकतो झालं मी दावेदार तो कृपिता सारखे उतरी पार तुका म्हणे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईल. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो मजूर बागायतदाराला याला पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो मजूर बागायतदाराने खरेदी केली आणि मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या उमरा जागा द्यावा लागेल. अख्खी दुनिया मला येणं म्हणत होती मी याला आहे पण इतका आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो हायवेच्या कडेने ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये बेटर आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो बायको मिळणार नाही. बायको त्यांचे लग्न झाले त्यांनी हा विषय सुद्धा काढायचा त्यांनी असेच दिवस काढायचा आता 15 तरी फोटो ठेवायचा रेंज केली काहीची रेंज काही तर डिस्प्ले गेला चित्र दिसला आणि अजून 5 वर्ष थांबा हा विनोद आहे. अजून 5 वर्षांनी जमीन मिळणार नाही हे ध्यानात ठेवा. जमीन हा विषय परत मिळणार नाही. मी स्वतः शेतकरी चाकरा जमीन नाही मिळणार तुम्हाला 5 वर्षांना जमीनच मिळणार नाही कारण सगळी घर वाहिली निघणार आहेत. एकत्र कुटुंब राहणारच नाही आणि आजही जवळ जवळ जायचे वायू 2 एकर वाल्याला 2 पोर आहे 1 एकर वाल्याला 2 आहे 20 गुंठे 20 गुंठे वाल्याला 2 आहे. कोंबड्या लावायचे कोणाला गाडी लावायची जमीन नाही. कारण सांगतो 10 वर्षाने 5 वर्षात एकत्रित कुटुंब का राहणार नाही तर त्याचं उत्तर आहे मुलीची आई पूर्ण कारभार मुलीचा चालवते. 10 वर्षापूर्वी पोरीची आई पोरीला सांगत होती कष्ट करायचे पोट भरायचं तक्रार आली तर तू येईल. आता ह्या 5-6 वर्षापासून पोरीची आई स्पष्ट सांगते एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे नंतर पाहुणा इकडे घेऊन ये पाहुणा कांदे वाट्याला करेल तरी पोट भरेल पण तो कष्ट करायचे नाही अशा सांगणारे इथं बसेल आता. आणि त्यामुळे जमीन 5 वर्षाने मिळणार नाही या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? 2 जमीन मिळणार नाही 2 5 वर्षांनी डोंगर राहणार नाही
हे जाऊन पटकेल लागणार. 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. डोंगर गेले, जमीन नाही. डोंगर 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 नाही. बायको तर कधीच नाही. तो विषय नोकरी कशी काय लावली तुम्हाला? विशिष्ट वर्गातलं विशिष्ट संस्था आहे, त्या विशिष्ट लोकांचे ते तिथं तुम्हाला चान्स नाही. तिथे त्यांच्याचे आणि ते कधी भांडत नाहीत. दोन संस्था काढणाऱ्यांचं कधी भांडण झालं असं घडणार नाही. ते कधी म्हणणार नाही तू 9% देतो मी 10% देतो. नाही, ते निवांत बसून ज्यांच्याकडून एकत्रितपणे काम करतात. ते कधी असं म्हणलं नाही बा तू शिक्षण भारताला 13 लाख घेतले आणि मी 10 लाखात भरलाय, कधीच म्हणणार नाही. त्यांचे हे भांडणं कधीच होणार नाही. कारण ते संध्याकाळी निवांत बसून विचार करून तू 8.5 न दे, मी 9% न देतो, तू 2% न दे, हे नियोजित असतं. हे फक्त तुम्हाला आम्हाला दाखवायचं असतं. आणि आपल्याला वाटतं हे नाही. ते माईकवर काही बोलू दे एकमेकाला, पण काम ओकेच. त्यामुळे नोकरीचा विषय नाही, बायकोचा विषय नाही, जमीन नाही, आणि धंदा नाही. धंदा काय टाकला? 3 किलोमीटरला 6 धाबे, 9 पंप, 71 बार आणि 113 टपले. दुकान टाकायचं का? म्हणजे 5 वर्षाला धंदा नाही, नोकरी नाही, बायको नाही. 5 वर्षानं एकच माणूस जगणार जो रात्रंदिवस कष्ट करेल आणि भगवंतावर श्रद्धा ठेवेल, तो जगेल. जो पाटील म्हणून जगल म्यान असतो. आणि तुम्हाला ही गावामध्ये जी श्रीमंत माणसं दिसतात ना महाराज, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही. म्हणून हे श्रीमंत यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा काढल्या ना, तर शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. हे फक्त झाकलं जाते. आंधळ दलित आहे, कुठलं पीठ खाते नाही काय झाकून. त्यांचा ट्रॅक्टर जर बँकेने वळून गेला तर ते म्हणजे पाहुण्याचा नागरा गेला. आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतोय, त्याच्या गावात थोड नागरिक होता. मोठ्या माणसं तरी तुझा मोठ्याची गरीबाची मुलगी पडून गेली तर बाबा, मोठ्याची गेली तर तिथं बाप म्हणतो भविष्याच्या दृष्टीनं बुद्धीने घेतलेला निर्णय कसा काळ झाला आणि काळानुसार बदल होणं आणि बुद्धीने निवडलेला पोरगा तर सफा चांगला आहे. मी त्याला 10वी पासून ओळखतो. त्याची आई कशी देत होती तसं ते सफा. मी काही बोलतो असतो पण मी बुद्धीची आई तशी झाली. पण एकंदरीत मोठ्याचं झाकून जातं, मोठ्याचं कर्ज झाकाचं, मोठ्याचं आचरण नाही झाकाचं, गरीबाचं नाही झाकलं. आणि गरीब कधी शांत बसत नाही. तुम्ही पहा, लोक नुसते म्हणते लोक गरीब आहेत. गरीबा इतकी दारू कोणीच देत नाही. गरीबा इतक्या मारामाऱ्या कोणी करीत नाही. कचेरीत गरीबी श्रीमंत नाहीये. गरीब बिन भाकरीचा तार केलाय. बिन भाकरीचा लिंबा खाली बसवणार, थुक्यात तंबाखू वाढून खातो. एकच बिडी 3 वेळा पितो, पण तारखेला 1000. 3 वाजता वकील आला मला दुसरी तारीख दिली. असं आहे का? त्याला जर मला भेटून घे का? आता फार थोड्या केसाची का जाईल तोडून घे, पण त्याची झिरू दे. दुसऱ्याची झिरू यांना राहिलंच नाही काय. त्या मागणी बसून या मागणी बस इकडल्या पैसे कसे पैसे नाही. आणि अज्ञानानं माणसं सांगतात. आता लग्नात हळदी इतका खर्च लग्नाला आहे सध्या. हळदी इतका खर्च लग्नाला 3000 लोकांचं जेवण, हळदीला 1500 लोकांचं जेवण. आणि याने आता एक नवीन आयटम आणलाय 2-3 महिन्यापासून.
बावळाच बावळा लग्नात ती मी निघून आल्या आता मेहंदीचा सेपरेट कार्यक्रम म्हणजे आता लग्नात 3 कार्यक्रम झाले मेहंदी हळद मेहंदीला खर्च 1 लाख आणि 10 रुपयाला कोण आहे तो कोण 10 रुपयाला आहे मेहंदीचा काय नाही फक्त गांडूळ कुत्री मांजर काढायचं कोंबडीची घाण मांजरीची घाण खर्च 1 लाख आणि मेहंदीला स्पेशल डान्सर नवरीची आहे नवी नवरी पाहिजे मला म्हणतो तुम्ही नवी नवरा नवी नवरी पाहिजे इथोरी गेल्या मागल्या मेहंदी इथल्या पद्धती चमकी इथं कलर इथं खाचात कलर इथं खाली 1 कलर इथं पाठल्या खाचात 1 कलर लिपस्टिक केसाला असा फुगा 1 बट गालावर मान मोठी झाली आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गुरुजी होती ना कशी होती पद्धती ती पागलच ती केव्हा तेव्हा केव्हा कशी होती पद्धती केव्हा तेव्हा केव्हा 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 तिची सासू म्हणती जाऊ मग बाई महाबाबाचा उशिरा झाला बरं का पण वस्तू लई खुशाल डोळे मिटायला पहिल्या आठवड्यात आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगार जमलं तर मग तिला विचारायचं कसं काय सांगते काय ऐकते महाबाबा येणार सारखं तिच्या मागच येत होतो मला तसं वाटतं नाही की त्या पोरीनं माय बोलला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माय पुढं बसतात अरे विचार करा कोणता मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला निष्फळ करीत तेव्हा तुम्ही मला खालून लिखा द्यायचे एवढा काय हे खरं सांगा माझ्या पुढे बसल्यावर तुम्ही सगळे विसरले हा स्वर्ग आहे वर जाऊन काय करणार काय वरचे खाली यायचं म्हणतात विचार करा आता सुद्धा विचार करा 22 तारीख आहे 22 ती आपल्याला सोन्याची तारीख आहे काही असेल पण ब्रह्मांड नाही तो रामचंद्र बसणार आहे आपण आनंद लुटलाच पाहिजे येणार आहे जाणार आहे ते देश आपल्याला काही ते लोक येणार आहेत जाणार पण आपण आनंदाच्या क्षणावर आलो हे मात्र आपण त्या दिवशी आनंदात साजरा करायला पाहिजे तुमचं काय ते पॉलिटिक्स हा विषय बाजूला ठेवा ते काय हे सकाळी आहे दुपारी नाही त्याचा काही एवढा विचार करायचे सकाळचा आजची दुपारी माझी होऊ शकते दुपारचा माझी संध्याकाळी काय त्याचा होऊ शकतो त्याचा काय विचार ते तो विचार बाजूला ठेवा पण आपल्याला ज्याची गरज होती ती योग्य झाली याचा आपण आणि आज माणसावर संकट नाही मला आज धर्मावर संकट आहे आज आपण एकत्रच झालं तुमच्या माझ्यात भांडणच नको आज तुमची माझी कुटुंब व्यवस्था इतकी वाईट झाली मला थोरल्याच्या मुलीच्या संकल्पनेला धाकटा भाऊ नाही इतके खाली गेले आपण का थोरल्याच्या मुलीचा संकल्पना झाला तर तो भाऊ कसा भाऊ पैसे लावल्या पण माझ्या भावाला माझ्या गोठ्यावर बसावं लागत होतं इतकी वाईट परिस्थिती आहे साखरपणा झाला तर पोरगी कसा लागली आणि पोरगी काय म्हणली माहिती काय बापाचं माझ्या चुलत्याचं भांडण होतं मी काय केलं होतं माझ्या चुलत्यानं माझा आशीर्वाद द्यायला यावं लागत होती ती माझी कुटुंब व्यवस्था कर म्हणून गेली पोरणं खरं का खोटं आहे माझा पोरणं हे कदम साहेबांच्या जयंतीला मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे ऐक ना पहिली ते 10वी ऐक ना तुम्ही काही बोलायला सांगू का नको उद्यापासून किती तारीख उद्या 8 उद्यापासून सकाळी आंघोळ झाल्यानंतर
आई वडिलांच्या पायाला हात लावल्याशिवाय दुसरं काम करायचं नाही. कोण कोण करणार? बोटवर करा. कोण कोण करणार? बोटवर करा. कोण कोण करणार? 1 वर्षभर खालं करायचं नाही. एक वेळेस गृहपाठ नाही लिहिला तरी चालेल एका दिवशी. पण आई वडिलांच्या पायाला जर रोज हात लावला तर आपल्याला खरा तो आनंद मिळेल, तर तो देवाला मिळतो. झालं फायनल? झालं फायनल? फायनल झालं. काय करायचं? तुम्हाला शाळेत मोबाईलवर गृहपाठवाना कोणाला येतो? नाही. सगळे पोरं फळ्यावर येतो ना गृहपाठ. बरं, चॅटिंग कोण कोण करतात? चॅटिंग कोण करतो? तू करतो? दहावी वाला चॅटिंग करतो तू? दबाड बोलतो करतो नाही. हे वाक्य जर तुम्ही माझं ऐकलं पोरांनो, आई वडिलांचं दर्शन जर रोज घेतलं तर हीच रामाची पूजा. तुम्हाला एक वाटतं सांगू, तुम्ही तर ऐकायलाच ना. परवापासून 2-3 दिवस झाले पहिल्या म्हणजे तुमच्या पाया पडतो सगळ्याच्या. तुमच्या देवघरामध्ये माझ्यासाठी 30 रुपये खर्च करा, पण ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा. ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा. फडक्यात बघा, 5-6 दिवसातून तुमचं फडकं धुवून काढा आणि ती एकदा वाचा. एक वाक्य सांगतो, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाच्या कल्याण करतो. महाराज सगळ्यात अवघड ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ आहे. आता रामायणामध्ये कथा आहे, भागवतामध्ये कथा आहे, पण राम हरिपाठ. आता हे संस्कृत पोर आहे, याला गीता शिकवू नका. गीता राहू द्या, गीता राहू द्या. पहिला हरिपाठ शिकवा. आज कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि मी बोललो का तुझ्या बापाचं काय झालं? मी शिव्या तरी पाहिजे होते भाऊ. मी शिव्या खायचा टेंडरच काढलो. पोरी तर म्हणते प्यार क्या चीज है, इतनी को क्या मानो. प्यार तो अंधा होता है, इतनी के तो प्यार किया ही नहीं. मानो सकता. बंगल्यातून पुरी पडून गेल्या तर कांदे लावायच्या पोळीच्या मुखातून झाल्या. प्यार क्या होता है तो रोको पडता है, उठतो. प्यार क्या होता है ते शिकण्याने वाटतं निवडो. महिलांमध्ये जर नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतलं तर कल्याण होईल. तुमचं काय म्हणते? पोळीला एकच वाक्य सांगा, तुम्हाला बोलण्यात काही दिवस राहिले नाही, तुम्हाला काही घेणं देणं काही नाही. महाराज किती जरी बोलला तरी तुम्ही बदलू शकत. तुम्ही फक्त ईश्वरासारख्या बापाला कधीनं 10 मानेनं चालू द्या, त्याची मान खाली घाला. त्याला मस्त करू द्या, त्याला अपमानाची बाजू घेऊ नका. नाही तर जगण्यात काय कशाला. 5 वर्षाला 5 काळ बदलणार. आता जवळजवळ काळ. शेतकरी वर्गाला एक वाक्य सांगतो पायापुढे, नुसत्या शेतीवर तुम्ही कधीही चांगला संसार करू शकत नाही. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. गाय पाळा, बैल पाळा, बोकड पाळा, शिळी पाळा, काही करा. शिळी म्हणजे गरिबाचं एटीएम आहे. पण तुम्ही स्वतः शेतकरी चांगला. लॉकडाऊन मध्ये 3 वर्ष शेती करून पहिली 2 वर्ष काय खरं नाही. हेच खरं. पुरा काळा पडलो होतो ढ्याकळात पुरा. अगोदरच काळा, पण रोकड्या नाही मिळाला. शेतीला निदान रसाचं दुकान जरी 4 महिने असलं तर किराणा भाजीपाला सुद्धा सायकल पंक्चरचं जरी असलं, पण शेतीला अजून 3 गोष्टी आहेत. जॉईंट व्यवसाय करावा लागेल 1, शेती ठिबक करावं लागेल 2, शेती इलेक्ट्रिक करावं लागेल 3, शेती सेंद्रिय करावं लागेल 3, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतीवर लक्ष द्यावं लागेल. असं लागण्यांना गायव्यांना इथून शेती होणार नाही. तुम्ही यांत्रिक करा. आणि शेतकरी तसा जगू शकत नाही. नुसत्या शेतीवर लग्न शाळा शक्यच नाही. अशा पोरांच्या शाळेचे खर्च आपल्या शाळेचे खर्च वेगळे. आता तुम्ही मी सगळे शिकलो, आपल्याला कपडे होते का शिकलो. यांना 10 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी होती न्यायला. बाकड्या दिसत नाही. आपल्याला होतं काय, आपल्याला 7वीपर्यंत पाठी, तिला साठा नाही. नुसतं खापराची खोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाठी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत नव्हतं. आपण थुका काय लावा याला मोठा लावित होतो काय. नाही तर मग
डायरेक्ट पाठीवर झुकायचं. पेन्सिलचे तुकडे होते आपल्याला. दप्तराची पिशवी म्हणजे काय होती? खताची कोण. तिच्यात काय दप्तर होतं का? कौठ, बोरलो, चिचा, कमराला काय पट्टे होते काय? धोरुट्याला लागू भूक लागली आता चालवायचा, जेवला नाका उतरायचा. अंडरपॅन्ट तर मी बोलतो होती अख्खा मोकळा काय करतो आपल्याला काय ते अंडरपॅन्ट. तो वड्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळीला पुढं वड्या मोकळे. शेट्या वड्याच्या काढायला आपण वड्या तवर जर घरच्या आले तर शेट्या वड्याला. आता यांना पाण्याची बाटली आहे. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो लहानपणी. काय पाणी कार्यक्रम होता नगर सापायचा नाही. नगर सापडायला थोडा मागे सर थोडा पुढं सर. विचार करा का नाशिवंत देव एवढा कार्यक्रम आहे. त्याला कोण करतं? फक्त कदम साहेबांना असणारं प्रेम. आता एवढी लोक तुम्हाला सगळ्याला आणायला 20 लाख रुपये लागले असते आणि यांना गप्पा स्वयंपाशी पोलीस लागले असते. आता मला 2-4 लाख द्यायला काय हरकत? उलट म्हणलं पाहिजे त्याला इंग्लिकर आपला माणूस शिकायला देऊन टाका. आणि आमची कीर्तन थोडी लोकांना राग येतो पण काळाची आपल्या माणसांना आपण का बोलू नये. आता कदम साहेबांच्या विचित्रतेला राजश्री होणे आबांचे चिरंजीव सगळ्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं ना. पद्ये पाळले पाहिजे, शाळेतले मोबाईल बंद केले पाहिजे. ही काळाची. आणि लग्नांमध्ये सत्कार बंद करून गावातले मुलं लग्नांमध्ये सत्कार बंद करून गावातल्या शाळा डिजिटल केल्या पाहिजे. लग्नांमध्ये सत्कार बंद आणि शाळा डिजिटल. ज्यांच्या घरी लग्न होईल त्याने 10,000चे फिटे घेण्यापेक्षा 2,000 रुपये शाळेला द्या. पण शाळा डिजिटल केल्या नाही तर फिटी वाचूच शकत नाही. शाळा डिजिटल करायलाच कशालाही खर्च होता. ते लग्नांची बोर्ड आणतात रस्त्याला नवऱ्याची फ्लेक्स ते जरा माणसाच्या आवडीत दिसेल. आता एक बोर्ड लावायचं महाराजाचं फोटो साहेबांचं फोटो गाडीचं फोटो शोभून दिसतं बोर्ड. ते लग्नांची बोर्ड जरा नीट लावा. त्याच्यावर छत्रपती लावा, तुकोबाराय लावा. ते नवरा नवरीचे फोटो जरा स्वीचे लावा. काय ते नवरदेव धरित्री त्याचा फोटो पाहिला कसा आहे आपल्याला. खबर काय आवडली काय आवडली. आपले लोक विषांती बोर्ड मानले. काही ठिकाणी तर नवरीचे फोटो इतके भंगार आहेत. घागरा घालते घागरा घागरीला एक तो घाता घालते नवरी बाबा का काय वागतोय आपण. पैसे पुढं घालतोय पुढं काय करतोय. एक दिवस 2 वर्ष झाली ऋतूच कळाला. सकाळी थंडी दुपारी ऊन रात्री पाऊस. आता रात्री पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी. असं जर असलं तर शेतकरी जगणारच नाही ना. इतकं गावांना उभी आली आता इतकंच गवळी त्याच्या 6 दाणे तर पाहिजे त्या गावात उतरू शकत नाही. शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. तस कांदे कोण बटाटे कोण लग्न करू नाही घडणारच नाही. आता अगस्त साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अजून 2-3 मुद्दे महत्वाचे. हितकालाची पैसा जपून वापरला पाहिजे. आणि गावात भांडणं नको. गाव विदाउट पॉलिटिक्स पाहिजे. मंदिर बांधायचं राजकारण नको. शाळा बांधायची राजकारण नको. आणि हे जर आपण केलं तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. एकदा प्रेमानं वचन